म्हणजे घरगुती पद्धतीने एकदम बिलोना पद्धतीने गावरान पद्धतीने आपले हे तूप बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये बरोबर तो चुलीवरचा वास किंवा जे बनवण्याची पद्धत आहे ते पूर्ण त्या तुपामध्ये उतरते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप सारं पौष्टिक आहे। नमस्कार मित्रांनो, मी कार्तिक धोंगडे, पुरेगाव या गावचा युवक आहे, तालुका इगतपुरी। माझा घरचा दुधाचा व्यवसाय आहे आणि मी दुग्ध व्यवसायासोबतच तुपाचाही बिझनेस सुरू केला आहे। आपण दुधासोबतच कसं आजनं प्रगती करू शकतो आणि तुपाचा व्यवसाय कसा मोठ्या प्रमाणात करू शकतो असं मला वाटलं। मेन म्हणजे मार्केटमध्ये ना बरेच गोष्टींची फसवणूक सुरू आहे आणि आपण जर का ओरिजिनल माल लोकांपर्यंत पोहोचवला तर लोक हमखासपणे तो घेतात। आपल्याला जर का परवडत नसेल तर आपण 2 पैसे वाढवून किंवा जास्त रेटने जरी मार्केटमध्ये प्रोडक्ट आपलं लॉन्च केलं तरी काय हरकत नाही। एकदा लोकांना खात्री पडली की त्यानंतर लोक आपल्यावर विश्वास ठेवून आपलं प्रोडक्ट नक्की घेतात। आमच्याकडे गावचा घरी गोठा आहे माझ्या साधारण 45 गाई आहे, डांगी गाई। घरचा माझा व्यवसाय आहे दुधाचा आणि आपण फ्रेश क्रीम काढून लोणी काढून त्या पद्धतीने तूप बनवतो। म्हणजे घरगुती पद्धतीने एकदम बिलोना पद्धतीने गावरान पद्धतीने आपले हे तूप बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये बरोबर तो चुलीवरचा वास किंवा जे बनवण्याची पद्धत आहे ते पूर्ण त्या तुपामध्ये उतरते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप सारं पौष्टिक आहे। गाईच्या तुपाचे फायदे म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं तेज, आपलं टवटवीतपणा, दररोज जो आळस निर्माण होतो आपल्याला तो आळस नाही येणार। दररोज आज सोशल मीडियाचं जरी वातावरण चाललेलं आहे त्या सोशल मीडियाच्या भागत्या जमान्यामध्ये लोकांना असा आळस भरलेला आहे। बराच वेळ मोबाईलवरून बसतात, काही काम नाही केलं तरी त्यांना थकवा जाणवतो। म्हणजे या साऱ्या गोष्टी नाही जाणवणार, कायम शरीरामध्ये असं एनर्जेटिक पॉवर निर्माण होईल असं मला वाटतं। आणि हाडे सांधे वगैरे यांसाठी आपलं तूप एकदम बेस्ट आहे। दुधाची क्रीम काढली जाते आपले मशीनद्वारे आणि त्याच्यानुसार मग त्याच्यामध्ये आपली दुधाची जी प्रोसेस असते, मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले एक आणि त्याच्यानुसार मी करायला सुरुवात केली। नंतर मग त्याच्यापासून लोणी काढायचं। आता मार्केटमध्ये डायरेक्ट क्रीमपासून तूप बनवलं जातं, पण आपलं ते असं नसून आपण डायरेक्ट लोण्याचं म्हणजे क्रीमपासून लोणी बनवून नंतर मग त्याला कढवून आणि मग त्याच्यापासून आपण तूप बनवतो। पूरक उद्योगाची खूप सारी गरज आहे, कारण की आजकाल शेतकऱ्याचे भाव भेटत नाहीये। मग त्याला म्हणजे पर्याय नसून तर मग आपण दुधासोबत काय तयार करू शकतो किंवा आपल्याकडे जे आपण त्याच्यापासून काय दुसरा जोड उद्योग कसा निर्माण करू शकतो। कारण की एज्युकेशन, शेतकऱ्याचं एज्युकेशन इतकं बेटर नसतं का तो कुठंतरी शेतीसोबत जॉब करू शकेल। त्याला अन्यथा म्हणजे डबा घेऊनच कामावर जावं लागतं। मग त्याच्याऐवजी तो शेतीसोबत दुसरा काय पूरक व्यवसाय करू शकेल तर तो असा आहे। 2 पैसे जास्त बना, मार्केटला कॉम्पिटिशन भरपूर आहे, पण जर का तुम्ही प्रोडक्ट तसं दिलं तर मग होऊ शकतं। बरोबर दूध प्रत्येक जण विकतंय मार्केटमध्ये। आज सकाळी उठून बघितलं तर आपल्याला 100 ते 150 गाड्या नजरेसमोरनं दुधाच्या जाताना दिसतात। म्हणजे दुधामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे। पण मग त्याच्यानंतर आपण जर का पुढचा विचार केला तर आपण त्याच्यापेक्षा वेगळं काय करू शकतो। आता दुधाची क्वालिटी आपण देतोच आहे, पण त्याच्यासोबत आज ना काय देऊ शकतो। तर मार्केटमध्ये मी बऱ्याच जणांकडून ऐकलं की तुपामध्ये फसवणूक होते, घसा बसतो किंवा म्हाताऱ्या माणसांना औषधासोबत ते तूप घ्यावं लागतं, तर त्यांना त्या पद्धतीने ते भेटत नाहीये। आणि म्हणजे हे तूप म्हणजे आपलं एक आपण त्याला पवित्र मानतो एक प्रकारे, नाही का, आपल्या शास्त्रानुसार। तर मग मला असं वाटलं की आपण त्याच्यामध्ये उतरून आणि तुपामध्ये मग बराचसा फायदा आहे आपल्याला, असं दुधापेक्षा चांगला फायदा आहे तुपामध्ये। ज्या वेळेला माझ्या घरामध्ये लहान बाळ वगैरे आलेत किंवा त्याच्यानंतर आणि मार्केटमधनं जेव्हा आम्हाला या गोष्टी आणाव्या लागल्या घरामध्ये यूज करण्यासाठी, तर आम्ही XYZ कंपनीचा ब्रँड आणला होता आणि त्याच्यानंतर काही कालांतरानंतर त्याच्यावर तेलाचा तवंग त्या तेलावरती आणि नंतर त्याचा वास येणे या त्या गोष्टी, मग नंतर म्हटलं अरे आपण ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये म्हणजे काही हरकत नाही, एक आपल्या घरचंच आहे ते, नाही का। आणि त्यावेळेला नेमकं माझ्या घरचं तूप माझ्यासाठी पूरक बनायचं, पण मग ते मला म्हणजे एक सणासुदीला जास्त प्रमाणात लागतं आपल्याला। त्यावेळेला जास्त प्रमाणामध्ये जेव्हा लागलं तेव्हा मार्केटमधनं आपण मागवलं आणि मार्केटमधनं मागवल्यानंतर मग हा सर्व प्रकार घडला आणि त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की मी कुठंतरी याच्यासाठी स्टँड घेतला पाहिजे। कार्तिक हे माझं नावच आहे, त्याच्यामुळे कार्तिक नावाचा ब्रँड आपण निर्माण केला। त्याच्या मागचं कारण काय नाही, आता आपण मार्केटमध्ये बघतो ना फुल हायटेक आणि प्रोफेशनल टाईपचे नावं दिलेले जातात तुपासाठी, प्रोडक्टसाठी, पण मी एक शेतकरी वर्गातला मुलगा आहे आणि म्हणजे मी माझं स्वतःचंच नाव ब्रँडसाठी दिलेलं आहे, जेणेकरून ते माझ्या तळागाळातल्या गावातल्या माणसालाही तो ब्रँड अंडरस्टँड झाला पाहिजे आणि वेल एज्युकेट माणसाला सुद्धा तो समजला पाहिजे। कार्तिक नाव हे एकदम साधारण झालं, सो मी त्याच्यामुळेच माझंच नाव त्या ब्रँडला दिलेलं आहे। आता मी उलाढाल म्हणजे माझी सांगायची झाली तर माझ्या दिवसाला 20-1 किलो माझं तूप खपलं जातंय। मग त्याच्या प्रकारे म्हणजे माझं चाललेलं आहे। आता माझा मेन म्हणजे स्टार्टअपच आहे एक प्रकारचा हा, पण मग मी करतोय जितकं होईल तितकं करतोय। मी पहिले ना म्हणजे असं एक गोष्ट सांगायची आहे, तर मी पहिले मार्केटमध्ये फसवलं गेलो।
जेणेकरून मी XYZ ठिकाणावरनं मी पहिले प्रोडक्शन वगैरे बघण्यासाठी गेलो, तर त्या लोकांनी मला विश्वासात घेतलं आणि मी त्यांच्याकडनं प्रोडक्ट बाय केलं पहिले त्यांचं आणि मी नंतर चालू केलं. त्याच्यानंतर मला जो प्रकार समजला, तर त्याच्यानंतर मी परत स्टँड घेऊन आणि मी माझं स्वतःचं निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की आपली प्रोडक्ट जितक्या प्राईजमध्ये लोक मार्केटमध्ये तूप विकत आहे, तितक्या प्राईजमध्ये प्रोडक्शनच होत नाहीये. म्हणजे मग हा सरळ सरळ सामान्य माणसाला किंवा फसवण्याचा हे चाललेलं आहे नाही का, स्वस्त स्वस्त करता करता त्याचे पूर्ण हे करून टाकलेली. म्हणजे ज्या तुपाचा आपण पवित्र मानायचो, ज्या तुपाला आपण त्याला विनाशकारी बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे आजकालच्या जगामध्ये जे अमृताचं काम करतं एक प्रकारे आपल्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, लोक ते औषधासोबत त्याच्यासाठी घेतात आणि आपण ते एक विषच घेतोय असं मला वाटतं. नाही कोणाला तूप जर का पाहिजे असेल तर आपण ओव्हरऑल डिलेव्हरी म्हणजे जिथे असेल तिथपर्यंत आपण पोच करून देऊ आणि आपला जसं की बॉटल्सवरती माझा नंबर दिलेला आहे, होम डिलिव्हरी अवेलेबल, तिथंच माझा 7263867221 हा माझा नंबर आहे. 72 63 86 72 21 याच्यावरती कॉल केला तर मी होम पोस्ट डिलिव्हरी देऊन टाकेल आणि किंवा व्हॉट्सॲपवरती मेसेज लोकेशन वगैरे टाकून दिला, ॲड्रेस टाकला, आपल्याला सेवा कधीही उपलब्ध होऊन जाईल. धन्यवाद.